कशा करता सांगितलं तुम्हाला? संत भेटतात पण संत कळणं अवघड आहे. संत भेटले नाही का त्यांना? नारद महर्षी भेटले की नाही, पण कळले का नाही, म्हणून शाप प्राप्त झाला. दुसरं उदाहरण घ्या, दुसरं दृष्टांत भागवताचा दृष्टांत आहे, पण माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये बघा शब्दातीत केलेलं आहे. नहुष राजा जो आहे याने पृथ्वी तलावर वेदोक्त 100 यज्ञ केले. 100 यज्ञाचं फल काय आहे? पृथ्वी तलावर वेदोक्त 100 यज्ञ केलेत तर स्वर्गाचा राजा इंद्र होतो, नाही का शतमक संपत्ती स्वर्गीची. बरं झाला इंद्र झाल्यानंतर हा विषांत कामांध राजा इंद्राने निरोप पाठवतोय, मी अमरपुरीचा राजा झालोय, माझा अंगीकार केला पाहिजे. हो, इंद्राने चतुर सात्विक पतिव्रता स्त्री लगे उलट टपाली निरोप आलेला आहे, स्वामी तुमचा जरूर अंगीकार करेल, पण माझ्याकडे येताना तुम्ही अनुचित वाहनावर बसून या. म्हणजे कधी त्या वाहनावर कोणी बसला नाही, कधी कोणी बसणार नाही, अशा वाहनावर बसून या म्हणले. मी याने काय करावं? विषांत राजाने कामांध राजाने काय करावं? वास्तविक पाहता भूदेव जे आहे, भूदेव संतासे सदा नमामि. ऋषी मंडळी, सप्त ऋषींना बोलवलं, ऋषी मंडळीच्या खाल्यावर पालखी दिली, पालखीमध्ये आपण बसला, पालखी व्हायला लावली. संत भेटले पण संत कळले का? नाही कळले. म्हणून संत भेटतात पण कळणं फार अवघड आहे की संतच आहे म्हणून, नाही का? दुसरं उदाहरण बघा, ज्ञानोबारायांनी एक तिसरा असा दृष्टांत दिला, तुमचं आमचं सामाजिक उदाहरण दिला. कोणता? कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. कानडीने केला म्हणजे कर्नाटकातली मुलगी, मराठवाड्यातला मुलगा, दोघांचा सूत जुळू नये. कारण दुसऱ्याच अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाला ज्या वेळेला सांगितलं, त्याला अर्जुन वैतागून बोलतोय देवाजवळ, देवा हे काय लावलंय? शंकरो नरकायैव कुलघानान कुलस्य च. शंकर हा नरकाला नेणारा आहे. हो, पण यांचं सूत जुळलं. त्याचा ज्ञानोबाराचा दृष्टांत, कर्नाटकातली मुलगी, मराठवाड्यातला मुलगा, दोघांचं सूत जुळलं. जुळल्यानंतर त्यांचं लग्न व्हायचं, लग्नही झालं. लग्न झाल्यानंतर दिवाळ सणाला 4-8 दिवस मुलगी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर यालाही असं वाटलं की आता आपली बायको दिवाळ सणाला गेलेली आहे, 4-8 दिवस झाले, आपण तिला घ्यायला गेलं पाहिजे. घ्यायला गेल्यानंतर मग यथेच्छ मस्तपैकी पाहुणचार जोडला आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघाले. दोघांनी अशा प्रकारचं गासोडं काही देड घेण काय जे असेल ते सासऱ्याकडून काही डबोला घेतलं आणि निघाले. तुम्हाला माहिती आज सासू सासरे जावई म्हणजे त्यांचा देव देव देव. विठ्ठला विठ्ठला यश्चित बसले. आता मी कशा करता सांगतोय बघा दृष्टांत. ती कर्नाटकातली मुलगी, नुकतंच लग्न झालं, तिला मराठी समजत नाही. हा मराठवाड्यातला, याला कर्नाटकी येत, पण झालं लग्न. कसं समजून घ्यायचं? अरे आपल्याही बघा 7 आकडी पगार घेणारा, 7 आकडी पगार घेणारी मुलगी, दोघांचंही समजा लग्न झालं, संसार चालला, पण एकमेकाला समजून जर नाही घेतलं तर 3ऱ्याच महिन्यामध्ये त्यांना भरघोस पंचायत पाहायला लागते. हो, एसटी मध्ये बसल्यानंतर बघा, एसटी मध्ये बसल्यानंतर पहिलं गाव आलं. मग याच्या डोक्यात असा विचार आला की आपल्या सासरवाडीपासून तर आपल्या गावापर्यंत कोणकोणती गावं लागतात, जरा लिहून घ्यायला काय हरकत आहे? एसटी मध्ये बेल मारली कंडक्टरनं, प्रवासी उतरले. हा हळूच विचारतो आपल्या बायकोला, का कोणत्या गाव? येणंद्री. आता त्याला काय मराठी समजत होते? आता कर्नाटकी शब्दाला प्रश्न विचारते ती. येणंद्री म्हणजे काय म्हणता? या येणंद्री या शब्दाचा अर्थ. आता पुन्हा दुसरं गाव आलं, तोच प्रश्न तेच उत्तर, येणंद्री. या बेट्याला असं वाटलं की एका गावाचे आपल्या एका नावाचे 2 गावं असू शकतात. जसं एक खिरोदा आहे तसं ते रसलपूर खिरोदा आहे, नाही का? असू शकतात. ते डायरेक्ट टिपून घेतलं, येणंद्री. ते 3रं गाव आल्यानंतर मात्र पुन्हा प्रश्न करतोय बायको जवळ, का ग आता हे कोणतं गाव? आता तिला काहीच कळलं नाही. पुन्हा हेलकावून बोलते, येणंद्री.
याला असं वाटलं एकदा झालं, दोनदा झालं, येनंद्री येनंद्री, जो रागात गॉल लॉल झाला, गाला ठोका दिला. वारे शहा कुठे दिली म्हणजे कशाला म्हटलं मारलं नाही का. हो, अशा प्रकारचं एकमेकाला भेट होते, पण एकमेकाला जर समजून घेतलं नाही, म्हणजे संत भेटतात जीवनामध्ये, पण संत करणं अवघड आहे. तेवढ्या करता हे दृष्टांत ज्ञानोबारांचे आपल्या पुढे घेतले. भजन करा विठ्ठल. एक प्रश्न असा निर्माण झाला असेल की आमच्या पुण्याईनं, आमच्या पूर्व पुण्यकर्मानं आम्हाला संत भेटलेही, आम्हाला कळलेही, त्यामुळे आमच्या गळ्यात माळ आलीही, मग आम्हाला काय फायदा सांगा ना. तोच हा फायदा सांगितला माझ्या नाथमारांनी अभंगाच्या पहिल्याच. अर्धक्षण घडतो संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण अर्धक्षण घडता संताची संगती, तेणे होय शांती महत पापा. साधक मनामध्ये असं विचार करेल की अर्धक्षण घडता संताची संगती आणि तेने होय शांती महत पापा. आमचे तर जन्माचे जन्म संताच्या संगतीमध्ये गेले, मग आम्हाला का फरक पडला नाही. मग संत कुणाला म्हणा, कोणत्या संतांचा समागम आणि प्रभावी आहे, कोणत्या संतांच्या समागमामध्ये आपली पापोताप नाहीशी होती, तो विचार मी तुम्हाला भावार्थानंतर सांगणार आहे. परंतु संत अर्धक्षण घडता संताची संगती, अशी संताजवळ काय जादू आहे की अर्धक्षणामध्ये ती सर्व पापोताप त्यांनी नाहीशी करावेत. बघा, संत आणि देव याच्यामध्ये काय फरक आहे? बघा, काहीच फरक नाही. संततेची देव, देवतेची निमित्त त्या प्रतिमा, देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या. काही फरक आहे का? नाही, काही फरक नाही.
पण जे देवाला करता येत तिथे संताला करता येतं मात्र नाही का. विठ्ठला विठ्ठला उद्धाराच्या बाबतीत संत काकणवर श्रेष्ठ आहे बघा. कारण भगवान स्वतःच सांगतात आहे बघा, भगवान स्वतःच सांगतात आहे. हा, संत कोण आहे? संतांच्या समागमामध्ये पापोपाताप नाहीशी का व्हावी. उद्धवा जरा ऐक, डोळे उघडून ऐक, कान ऐक, जरा सावध ठेवून हो. संत ते केवळ कृपेचे दीप. संत कसे आहे? संत ते केवळ कृपेचे दीप. प्रत्यक्ष भगवान उद्धवाला सांगतात आहे. हा, संत ते केवळ कृपेचे दीप. संत ते माझे निज स्वरूप. या लागी सत्संगे फिटे पाप, होती निष्पाप साधक. संत कृपाळू आहे. संत कृपाळू असून ते माझं स्वरूप आहे म्हणून या साधकाची पापताप नाहीशी होतील. यात काय संशय आहे? बघा, पापताप तर नाहीशी करतातच करतात. ही माझी संत अनन्य भक्तिभावाने तुम्ही जर संतांना शरण गेलात तर परिस्थिती काय निर्माण होते बघा. हो, पापताप नाहीशी करतातच. हो, पण ब्रह्मस्वरूपता देते त्यासी. बघा, ब्रह्मस्वरूपाला आत्मानाम आत्मविचार सांगतात. अनादिकालापासून विषयाचे संस्कार बाजूला करतात. वरंत शेडतात, कृपा दृष्टीने निहाळतात. तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. निजात्म स्वरूपाची ओळख करून देतात. विठ्ठला विठ्ठला आणि एवढंच नाही, माझी संत आणि मी याच्यामध्ये काय फरक आहे भगवान काय सांगतात बघा, ऐका. मी निर्गुणत्वे पूर्ण ब्रह्म. मी निर्गुण निराकार ब्रह्म आहे. बघा, भगवंताचं स्वरूप कसं आहे? मूळचं स्वरूप निर्गुण निराकार आहे. पण भक्ताच्या भक्ती करता पंढरपूरला कटीवर हात ठेवून उभे आहे सगुण रूपामध्ये. आपण मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आपण स्थापन केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत? निर्गुण रूपात आहेत. ते सगुण रूप आहे म्हणून तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली आहे. विठ्ठला विठ्ठला. माझं मूळ स्वरूप आहे खुद्धवा. मी कोण आहे? माझे संत कोण आहे? त्यांच्या समागमामध्ये त्यांच्या भेटीमध्ये तुमची आमची पापनाशी का व्हावी. मी निर्गुणत्वे पूर्ण ब्रह्म. संतते चालते बोलते ब्रह्मजान. आणि म्हणून या लागे सत्संगे फिटे पाप, होते निष्पाप साधक. हो, मी निर्गुण निराकार ब्रह्म आहे पण माझे संत हे चालते बोलते ब्रह्म आहे. चालतं बोलतं विद्यापीठच आहे. चालतं बोलतं विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. विठ्ठला संतांच्या समागमामध्ये पाप नाहीशी होतात. आता हिचे कोणतं पाप सांगितलं उत्तर चरणामध्ये? अर्धक्षण घडता संताची संगती तेणे होय शांती महत पापा. महत म्हणजे महापाप. मग पापाचे अनेक प्रकार आहेत. मग महत पाप म्हणजे महापाप किती प्रकारचे आहे? बघा, महापापाचे 5 प्रकार आहेत. हो, ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम गुरुवांगनागम महंती पातकान्याहू संसर्गश्च पितेमह. माझ्या असं मोठं करण्यामध्ये फार अर्थ आहे बरं का. आणि तो अर्थ कोणता सांगतो तुम्हाला. पहिलं ब्रह्महत्या सांगितलं. ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणाचा वध करणं हे नंबर 1चा महापातकी. सुरापानम लक्षात आलं ना? 2 नंबरचा महापातकी. स्थेयम म्हणजे चोरी करणारा, खिशे कापणारा. 3 नंबरचा महापातकी. गुरुवांगनागम गुरुच्या अंगणेचा अभिलाष धरणारा म्हणजे परश्री गमन करणारा. 3 नंबर आपले 4 नंबरचा महापदकी. आणि 5व्या नंबरचा महापदकी संसर्गश्च पितेमह म्हणजे या 4 पाप्यांबरोबर राहणारा आणि त्याच्या पाप कर्माला अनुमोदन देणारा, बोटवर करणारा, तो 5 नंबरचा महापापकी. विठ्ठला पापाचा थोडासा आणखी विस्तृत प्रमाण विचार करूया. बघा, नरदेहालेल्या जीवाकडून जीवन जगत असताना, आचरण करीत असताना काही प्रमाणात पाप होतात की नाही? मला अगोदर सांगा बरं. याचं उत्तर
होतात. ते शास्त्र सांगतं ना, त्याच्यापुढे शास्त्राचा पुरावा देतो तुम्हाला. वर्तन्ते पापिनाम देहे पापानी त्रिविधानीच महापाप पापानी पापानेव स्मृतानीच. वा वा, पुरवठा दिला आमचे संजय महाराज नाही का. हो, पाप उपपाप आणि महापाप त्याच्यामध्ये प्रकार आहेत. एक कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पापाचे 3 प्रकार आहेत, वाचिक प्रकारचे चार प्रकार आहेत आणि मानसिक पापाचे 3 प्रकार आहेत. यांचा संपूर्ण विचार केला तर पुन्हा कीर्तन एकाकडे वाहत जाईल बरं का. म्हणून ठिकाणावर आणतो तुम्हाला. भजन करा विठ्ठला विठ्ठला. कायिक पाप म्हणजे शरीराकडून होणारे पाप. शरीराकडून होणारे पाप कोणते आहे? हो बघा, हिंसा करणं हे शरीराकडून होणारं महापाप दुसरं आहे. दुसरं पाप कोणतं आहे? परस्त्रीगमन नाही का. हा, दुसऱ्याचा द्रव्य न देता दुसऱ्याची वस्तू हिरवून घेणं महापाप आहे. हा, आता वाचिक पाप कोणतं आहे? म्हणजे वाचेद्वारा होणारं पाप काय? श्लोक आहे, असंबद्ध प्रलापश्य वाङ्मयम चतुर्विधम. असंबद्ध बोलणं. मग असंबद्ध बोलणं कशाला म्हणतात? आमच्या शाळेमध्ये गुरुजी आहेत. गुरुजींनी हिंदवी आपलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा धडा शिकवायला घ्यावा आणि आमच्या गुरुजींनी सांगत बसावा औरंगजेब. याला म्हणतात असंबद्ध बोलणं बरं का. म्हणजे विषयाला सोडून बोलणं. इथे सुद्धा कीर्तनाच्या अभंगाला सोडून बोलणं हे काय? वाणीद्वारा होणार पाप आहे. विठ्ठला विठ्ठला मानसिक पाप मात्र महाभयंकर आहे. मनामध्ये व्याभिचार करणं. तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये द्रौपदी स्नानादी कर्म सोडून केस मोकळे सोडून महादेवामध्ये माडीमध्ये बसलेली आहे. खालून एक दैदिप्यमान तेजपुंज पुरुष जातोय. त्याला पाहिल्यानंतर द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये वासना काय निर्माण झाली? पाचामध्ये असता तर ते भगवंताने ते पाप कसं धुतलं तुम्हाला चांगलं माहिती आहे. जास्त विस्तार करत नाही. भजन करा विठ्ठला विठ्ठला. मानसिक पाप याला म्हणतात मानसिक व्याभिचार. दुसरं मानसिक पाप कोणतं? खूप याची एखाद्याची प्रगती होते आणि तो मनामध्ये जोडतोय, काय याची प्रगती होते, काय केलंय नाही, एवढं काय चाललंय पुढे नाही का. एवढंच नाही. आणि दुसरं आणखी एखाद्याचा घात झाला पाहिजे, याचा घात झाला पाहिजे असं मनामध्ये आणणारा. अनिकाच्या घाते निवतील चित्ते, म्हणजे दुसऱ्याचा घात होण्यामध्ये याच्या चित्ताला आनंद होतो, तो मानसिक पापी आहे. आणि दुसरं उदाहरण तुम्हाला देतो. अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. मात्र काय होतं? दुसऱ्याचा घात करायचं ठरवलं की आपला घात झाल्याशिवाय मानसिक पाप हे भयंकर आहे. ते समजण्याकरता तुम्हाला दृष्टांत सांगतो. भजन करा विठ्ठला प्रमाण काय सांगितलं? अनिकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. दुसऱ्याचा घात करण्यामध्ये, घात होण्यामध्ये जर याला आनंद होत असेल तर त्याचं दुःख जे आहे ते आपल्याला भोगावं लागतं. आपणच आपल्या खड्ड्यामध्ये पडतो. एवढा करता दृष्टांत बघा. 2 मैत्रिणी असतात. तुम्ही म्हणाल आमचंच उदाहरण सांगतात का? नाही, तुमचं नाही सांगत. 2 मैत्रिणी असतात, जुन्या काळच्या मैत्रिणी. एक माळीन मावशी आणि एक कुंभारी मावशी. 2 मैत्रिणी, जुन्या काळच्या मैत्रिणी. आता मग धंदा करतात. आता माळीन मावशीने धंदा कोणता करावा? भाजीपाला विकण्याचा. कुंभारीन मावशीने धंदा कोणता करावा? मडके गाडे विकण्याचा. एक दिवशी झालं का. पण त्यावेळेच्या काळामध्ये काय होतं की आताच्या सारखे असे काही वाहनं नव्हते. मग त्यांनी बाजारच्या गावाला नेण्याकरता, सामान नेण्याकरता, बाजार नेण्याकरता त्यांनी एक उंट विकत घेतला. गवंदी म्हणून. गवंदी म्हणून उंट विकत घेतला. मग एके दिवशी माळीन मावशांनी काय केलं? मेथीची भाजी भरली. एका बाजूला मेथीची भाजी भरली गेली आणि त्याच वजनाची. कारण कोणत्याही प्राण्याच्या पाठीवर जर वजन द्यायचं झालं तर वजन कसं ठेवावं लागतं? आकारानं किती मोठं असू दे पण वजन सारखं. मग माळीन मावशीने त्याच वजनाचे मडके गाडगे भरल्यानंतर योग असा की चालला उंट डांबर उडाल. मध्यान्ह समय आलेला आहे. त्या उंटाला भूक लागलेली आहे बरं का. योग असा की त्यांचा क्रॉस झाला. क्रॉस कसा? मेथीची भाजी कोणाची? मग तिकडून कोण चाललं पाहिजे? माळीन मावशी. तिकडून अनावधान झाली कुंभारी बरं का. मडके गाडगे कोणाचे?
कुंभारी. तिकून कोण चाललं पाहिजे? कुंभारीन चालली पाहिजे. तिकून झाली माडीन. असं करत झालं. चाललाय उंट डांबरवला. माध्यान्ह काल झाला. उंटाला भूक लागलेली. लांब सडक मान तो मेथीच्या भाजीचा सुगंध दरवळला. लांब सडक मान त्या मेथीच्या भाजीच्या ओझ्यातली एक एक जुडी उंटाने फस्त करायला. मेथीची भाजी कोण खातोय? पाहतो कोण आहे तिकडून? कोण चालतोय तिकडून? कुंभारी. कुंभारीन काय म्हणते मनामध्ये? बरं का काय म्हणते? हिचंच वाटलं होईल नाही का? हिलाच पैसे कमी येतील. करता करता उंटाने बऱ्याच जुड्या खाऊन टाकल्या. जो वजन झालं कमी व जास्ती वजनाकडे सरकलो. हिचं खापर शिल्लक राहिलं. विठ्ठला 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 ही मानसिक पाप आहे बरं का. आणि काच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. असे अनेक दृष्टांत आपल्याला सांगता येतील. पण कुठलंही पाप असू दे, महापाप असू दे, वाचिक पाप असू दे, कायिक पाप असू दे, महापाप मानसिक पाप असू दे, संतांचा अनन्य भक्तिभावाने तुम्हा मला समागम घडला. पाप ताप दैन्य जाय उठा उठे. झाली आ भेटी हरिदासांची ऐसे बड नाही आणि काचे अंगी. बर का हो. अशा प्रकारे पाप कुठल्याही प्रकारचं पाप असू दे, ताप असू दे, आधिभौतिक आधिदैविक आध्यात्मिक कुठल्याही प्रकारचे पाप ताप असू देत, संतांचा अनन्य भक्तिभावाने जर समागम घडला तर क्षणार्धामध्ये आपली पाप नाहीशी होतात. म्हणून या संत समागमाचं महत्व जाणून पुन्हा निरुक्ती करून देवाजवळ प्रार्थना करतात आहे. निरुक्ती करून संत समागम मागतात आहे की जेणेकरून मी इतर प्रवाहामध्ये जाणार नाही. फक्त संतांचा समागम मला घडेल आणि मला परमार्थ करता येईल. संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग संत संग देई संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. निरुक्ती करून संत समागमाचं महत्व नाथ महाराजांना कळलं. तुमच्या आमच्या उद्धारा करतात संतांचा समागम मागतात आहे. संत संग देई संत संग देई आणिक प्रवाही घालू नको. आणिक प्रवाहामध्ये मी इतर प्रवाहामध्ये इतर गोष्टीमध्ये माझं मन न लावता माझं संतांचा समागम फक्त दे. कारण या संतांच्या समागमामध्ये तुझा आठव राहील का भलतीकडे आठव राहील मला? तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण.